कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जे मला एक गोष्ट कळत नाहीये, लीला माझ्या मागे हात धुवून का लागली आहे हो? मी खरंच काय वाईट केलंय तिचं सांगा बरं मला। आता जर लीलामुळे माझं हे लग्न सुद्धा मोडलं नाही जे, तर तुम्हाला मी खरं सांगते, मी आणि माझे आई वडील ना कुठेही तोंड दाखवायच्या लायकीचे उरणार नाहीये। काय करू? हे बघ, डोंट वरी, मी असं काही होऊ देणार नाही। तुझं आणि यशचं लग्न होणार। नक्की ना एजे? येस, बी रेस्ट अश्योर्ड। तू काळजी करू नकोस, आता काम डाऊन आणि शांतपणे घरी जा। ओके, आय ट्रस्ट यू। थँक्यू। का अशी काहीतरी वागतेस तू लीला? का गोष्टी डिफिकल्ट करतेस माझ्यासाठी अजून तू? देवा, ताई तुला सगळं सगळं सांगते आणि तू पण तिला सगळ्या संकटातून मार्ग दाखवतोस, म्हणून ती तुला पार्टनर म्हणते। मग मला पण आज मार्ग दाखव ना प्लीज। तुला माहितीये, मी एजंटना खरं नाही सांगू शकत। मी तसं केलं जरी तर दुर्गा मॅडम माझे आणि विक्रांतचे फोटो त्या सगळ्यांनी, आई बाबा ताई सगळ्यांनाच खूप त्रास होईल। देवा देवा, माझा तर असा नाईलाज आहे, पण यशचा तर नाहीये ना। मग तो सगळं खरं खरं का नाही सांगत एजंटना? प्लीज प्लीज असं काहीतरी कर ज्याने यश मध्ये एजंटना सगळं खरं सांगण्याची हिंमत येईल आणि मला आणि यशला एकत्र आयुष्य घालवायला मिळेल। प्लीज प्लीज। यश आणि देव का वागताय तसे? एकदा प्रेम केलं की ते निभवायचं असतं, एवढी साधी गोष्ट कळत नाही का यांना? बरं, आणि ती दुर्गा काही म्हणाली ती देव का बॅकआउट करते? आणि मला एक कळत नाही, त्या दुर्गाला घाबरायची काय गरज आहे? रिवला काही बोलता येत नाही का तिला? नाही नाही, त्यांनी सगळं सोडून दिलेलं असलं ना तरी मला असं करून चालणार नाही। मला काही करून रेवला बोलतं करायलाच। रेव, फोन उचल। मला चॅलेंज करून तुझं मन नाही भरलं अजून? म्हणजे यश आणि रेवतीचं एकमेकांवर प्रेम आहे ते तुला सिद्ध करता आलं नाही, म्हणून तू या लेवलवर गेलीस? कसली लेवल? काय बोलताय तुम्ही एजे? प्लीज डोंट ॲट इन दिस लीला। मला सगळं कळलेलं आहे। यश आणि श्वेताचं लग्न मोडायचे जे तू प्रयत्न करतेस ना, ते आता थांबव प्लीज। यातनं कोणाचंही भलं होणार नाहीये।
हे जे तुम्ही जो निर्णय देताय ना त्यातनं कोणाचं भलं होणार नाहीये. मला कळतच नाही कसं समजावू मी तुम्हाला. मला काही समजायची गरज नाहीये. तू तुझे अझम्पशन्स बाजूला ठेवून लोकांचा विचार करशील तर तुला रियालिटी कळेल. मी काहीही अज्युम करत नाहीये. मी खरं सांगतेय, यश आणि रेवती. नीला प्लीज, तुला तुझा पॉइंट अजूनही प्रूव्ह करायचा असेल ना तर तुझ्याकडे फक्त उद्याचा दिवस आहे. यश आणि रेवतीनी स्वतः माझ्याकडे येऊन कबूल केलं की त्यांचं एकमेकावर प्रेम आहे तर ठीक आहे, नाही तर तुला हा फुलिशनेस बंद करावा लागेल. तर फक्त उद्याचा दिवस आहे तुझ्याकडे. यू गॉट इट? माझ्याकडे आता फक्त उद्याचे एकच दिवस आहे. मला काहीही करून यश आणि रेवला एजंट समोर उभं करावंच लागेल. आपली रेवू प्रेमात पडले. नक्की कोण आहे मुलगा? यश. नीला माझं दोघांशी बोलून झालेलं आहे. त्यांचं एकमेकांना प्रेम नाही आहे. इनफॅक्ट दे आर जस्ट गुड फ्रेंड्स. मी श्वेताशी लग्न करायला तयार आहे आणि 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 माझा हा डिसिजन फायनल. देव, का खोटं बोललीस तू? यश आणि श्वेताचं लग्न झालं तर मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. नीला, काय झालं? कसला विचार करते एवढा? काही नाही, तेच यश आणि रेवती. मी एजेंना चॅलेंज दिलंय खरं, पण ते कुठे माझं काही ऐकतात. अगं, त्यांना तुझ्या तोंडून नाही, रेवती आणि यशकडून ऐकायचंय. हो बरोबर आहे, पण ते दोघं तर मान्य करायला तयारच नाहीयेत. अगं करतील ना. तू तुझ्या बहिणीशी बोल तरी, तिला पटवून तरी दे. ती बोलेल नक्की. आणि हे बघ, तिला एक सांग, तिने जर हे मान्य केलं नाही तर तिच्याबरोबर आणखीन 2 आयुष्य आहेत, त्यांचंही नुकसान होणार आहे. तिला सगळं पटवून दे आणि बाबांच्या समोर आणून उभं कर. बाबा नक्की लग्नाला परवानगी देतील. खरंच देतील? बरं ठीक आहे, मी एक काम करते, मी आता लगेच जाते रेवकडे आणि तिच्याशी बोलते. नाही, काही झालं ना तरी रेवने एजेंना सगळं खरं सांगायलाच हवं. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.